नमस्कार मित्रांनो आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगणं अत्यंत महत्त्वाचं आणि आवश्यक आहे की आपण सारे एक या शब्दात, या वाक्यात त्या पाठाचा अर्थ दडलेला आहे। आपण सारे एक यांनी जी कविता आपल्याला दिलेली आहे तिचा अभ्यास केला, आपण स्वाध्याय पण पूर्ण केला आणि तो माझ्याकडे पाठवला। आनंद झाला खूप। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं शुद्ध लेखन थोडंसं कच्चं आहे, ते आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागेल। आणि दुसरं की स्वाध्याय पूर्ण करताना आपण तो मन लावून करा, जेणेकरून आपल्याला त्यातील प्रत्येक शब्द आणि शब्दाची माहिती आणि काही अडचण असेल तर ती विचारत चला। आणि सांगितल्यानंतर आपण तो होमवर्क त्या वेळेलाच पूर्ण करा। शक्यतो जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत पुढचा लेसन किंवा पुढची पद्य कविता किंवा व्याकरण ग्रामर आपण नंतर पाहणार आहोत। आज मी तुम्हाला मागच्या तासाला सांगितल्याप्रमाणे आपण सारे एक या गद्य पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत किंवा तो शिकणार आहोत। त्यामध्ये हा जो गद्य पाठ आहे तो प्रभाबाईकर या लेखिकेने लिहिलेला आहे। प्रभाबाईकर 1948 साली यांचा जन्म झाला। या प्रसिद्ध लेखिका, त्यांची प्राजक्त पाकळ्या, तिची गोष्ट हे लघुकथा संग्रह, मनोगत, दवबिंदू, झगमगणारे हे ललित लेख संग्रह, बाई मी विसरभुळी हा विनोदी लेख संग्रह, आनंद मेळा हा बालगीत संग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। शरीररूपी राज्यातील सर्वच इंद्रिये परस्परांना पूरक व महत्वाची असतात। सर्वांनी एकोप्याने राहून परस्परांची काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहते, हे या नाटिकेतून सहज सोप्या शब्दातून लेखिकेने पटवून दिलेले आहे। पर्यायाने कुटुंब, परिसर, देश यांच्यासाठीही प्रातिनिधिक स्वरूपातील हा पाठ एकात्मतेचा संदेश देतो। प्रस्तुत पाठ हा सप्तरंगी नाटिका या पुस्तकातून घेतलेला आहे। म्हणजेच प्रभाबाईकर या एक खूप मोठ्या प्रतियश अशा लेखिका आहेत। त्यांनी मुलांसाठी बालसाहित्य खूप चांगल्या प्रकारे निर्माण केलेले आहे। त्या बालसाहित्यातून त्यांनी आपल्या मुलांना वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न केला। असाच एक संदेश आपण सारे एक या लघु नाट्य छटेमधून त्यांनी केलेला आहे। त्याविषयी माहिती देत असताना तुम्हाला सांगणं अत्यंत महत्त्वाचं आणि आवश्यक आहे की आपण सारे एक या शब्दात, या वाक्यात त्या पाठाचा अर्थ दडलेला आहे। आपण सारे एक म्हणजेच हा एकात्मतेचा, एकोप्याचा संदेश देणारा शब्द किंवा वाक्य आहे, हे आपल्या लक्षात आलेलं असेलच। परंतु हे आपल्या पुढे विश्लेषण करत असताना प्रभाबाईकर यांनी त्याला लघु नाटिकेचं स्वरूप दिलेलं आहे। आणि जे रोज तुमच्या व्यवहारामध्ये उपयोगात येणारे जे तुमच्या शरीराचे अवयव आहे त्या अवयवांना त्यांनी याचा भाग करून घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला हा संदेश समजणं सहज सोपं होईल असं त्यांना वाटतं। प्रभाबाईकर यांनी या लेखामध्ये, लघुनाटिकेमध्ये काय सांगितले की बुवा आपल्या शरीराचे जे अवयव आहे, हात असतील, पाय असतील, नाक असतील, डोळे असतील, तुमची जीभ असेल, पोट असेल, या सगळ्या अवयवांना त्यांनी सुंदर असे त्यांच्या कल्पनाशक्तीप्रमाणे नावं दिलेले। जसं जिभेला जिव्हाताई दिलेलं आहे, नाकाला नासिका दिलेला आहे, कानाला कर्णिका दिलेला आहे, हाताला हस्तराज दिलेला आहे, पायाला पदकुमार दिलेला आहे, डोळ्याला नयनकुमार दिलेला आहे, पोटाला पोटोबा दिलेला आहे। तर या सगळ्यांचा राजा म्हणजे आपलं शरीर ज्या अवयवामुळे व्यवस्थित सुव्यवस्थितरित्या चालत असतं त्या मेंदूला, म्हणजेच आपल्या या डोक्यामधील मेंदूला त्यांनी मेंदू राजे हे नाव दिलेलं आहे। तर अशी वेगवेगळे त्यांचे प्रकार किंवा भाग किंवा पात्र त्याला आपण म्हणूया, ह्या लघुनाटिकेतील हे वेगवेगळे पात्र आहेत। आणि ह्या पात्राच्या माध्यमातून त्यांनी तुम्हाला हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे सर्व पात्र किंवा हे सर्व पार्ट किंवा सर्व भाग एकमेकावर अवलंबून आहेत आणि तशा प्रकारचा शेवट त्यांनी या लघुनाटिकेचा केलेला आहे। आपण लघुनाटिकाचं वाचन करण्या अगोदर त्याच्यामध्ये काय सांगितलंय याचा संक्षिप्त आपण आढावा किंवा अहवाल घेऊया, जेणेकरून तो लेखाची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला तो लगेच चटकन पटकन तुमच्या लक्षात आला पाहिजे। यामध्ये ती जिवाताई जी असते तिची तक्रार असते की पोटोबा हा खूप गुरगुरतो किंवा खूप रागवतो, खूप भांडणं करतो। त्यामुळे मग तिची जी मैत्रीण असते नासिका म्हणजे नाक,
ती तिला येऊन विचारते. त्यांच्यामध्ये मग संवाद होतो का पोटोबा कसा सगळ्यांना त्रास देतो. मग हळूहळू प्रत्येक पात्र त्या ठिकाणी येतं. मग त्याच्यामध्ये हस्तराज म्हणजे हात असतात, पदकुमार म्हणजे पाय असतात, नयनकुमार म्हणजे डोळे असतात. आणि या सगळ्यांचं असं एकत्रित मत पडतं की खरोखर पोटोबा हा आपल्याला सगळ्यांवर गुरगुरतो आणि आपल्याला त्रास देतो. त्यामुळं आपण याची तक्रार ही आपल्या मेंदूराजांकडे करायला पाहिजे. मग हे सर्वजण काय करतात, त्या ठिकाणी त्या मेंदूराजांकडे ह्या पोटोबाची तक्रार करतात का बाबा हा खूप आम्हाला त्रास देतो, नुसता गुरगुरत राहतो, आम्हाला आमच्या मनासारखं वागू देत नाही. असं ऐकल्यानंतर मेंदूराजांना वाटतं की हे सगळे बॉडी पार्ट्स म्हणजे हे सगळे अवयव, हे सगळे पात्र फक्त दुसऱ्या एका पात्राविषयी का बरं अशी कंप्लेंट करतात, तक्रार करतात. मग मेंदूराजा काय करतो, त्या पोटोबाला त्या सभागृहामध्ये किंवा त्याच्या समोर बोलवतो आणि त्याला विचारतो की बो या सगळ्यांची अशी अशी तक्रार आहे की तू यांच्यावर गुरगुरतो, यांना त्रास देतो, हे योग्य आहे का. मग पोटोबा त्याचं जे विश्लेषण करतो, त्याची जी माहिती सांगतो, ते ऐकल्यानंतर या सगळ्यांचं समाधान होतं. पोटोबा काय सांगतो त्यावेळेला सगळ्यांसमोर की हे ज्या वेळेला जिवाताईला एखादी गोष्ट खूप आवडते तेव्हा ती मनभर पोटभर खाण्यासाठी ती जिभेवर ठेवती, परंतु त्याच्या पुढची जी क्रिया आहे तिला ती आवडते म्हणून ती तिचा स्वाद घेते. तिला दंतराज मदत करतो. दंतराज म्हणजे दात. हे दोघं घेऊन ती पुढे माझ्याकडे पाठवतात पोटामध्ये. त्याच्यानंतरची ज्या प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया मला कराव्या लागतात. त्याच्यामुळे मी त्यांना तुम्ही थोड्या जपून खा किंवा थोड्या लिमिटमध्ये खा असं जर सांगितलं तर त्यांना राग येतो. त्या पूर्ण प्रक्रिया मला कराव्या लागतात आणि त्या प्रक्रियेमधून जो जीवनरस तयार होतो, ज्या ब्लड तयार होतं, जे रक्त तयार होतं, असं त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे. ते मला पूर्ण शरीरभर पाठवावं लागतं आणि ते पूर्ण शरीरभर पाठवल्यानंतर मला पूर्ण शरीराची एक प्रकारे काळजी घ्यावी लागते. त्यामुळे यांचा जो समज आहे की मी काहीच काम करत नाही, ते मेंदूराजे मला असं सांगायचं का आमच्या सगळ्यांची कामं ही बरोबरीचे आहेत आणि एकमेकाला पूरक आहेत. त्यामुळे कुणीच छोटा कुणीच मोठा नाही. मी जर गुरगुरतो तर यांच्या फायद्यासाठीच, कधी जर मध्ये रागवत असेल तर यांच्या फायद्यासाठीच रागवत असेल, असं पोटोबा आपलं माहिती किंवा आपलं विश्लेषण हे मेंदूराजांकडे करतो. हे सांगत असताना तिथे सर्व पात्र, सर्व अवयव त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांना सुद्धा पोटोबाने ही सांगितलेली गोष्ट पटती. आणि मग ते सगळेजण काय म्हणतात मेंदूराजाला का पोटोबाने जे सांगितलं ते एकदम व्यवस्थित आणि योग्य आहे, आम्हालाही पटलं. इथून पुढे आम्ही कुठल्याही प्रकारचा वाद विवाद करणार नाही आणि एकोप्याने राहू, सर्वजण एकत्र होऊन राहू असं म्हणता. आणि आपण सारे एक, आपण सारे एक, आपण सारे एक असा नारा देतात. याच्यातून आपल्याला प्रभा बेकर या लेखिका आहे, त्यांना काय सांगायचं आहे बाळांनो, तुमच्या लक्षात आलं का. याचं संक्षिप्त लघुनाट्याचं मी तुम्हाला संक्षिप्त आढावा तुम्हाला दिलेला आहे. याच्यामध्ये प्रत्येक जीवाताईच्या तोंडी त्यांनी काही वाक्य टाकलेली आहेत, नासिकेच्या तोंडी वाक्य टाकलेले आहेत. प्रत्येक जण आपापली जबाबदारी कशी पूर्ण करतो. उदाहरणार्थ नासिका काय आहे म्हणती, मी नुसता तुम्हाला सुवासच देत नाही तर श्वासोश्वास पण करते, त्याच्यामुळे तुम्ही जिवंत राहता. परत कान काय म्हणतात, मी तुम्हाला ऐकण्यासाठी मदत करतो, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवहार करता येतं. असं प्रत्येक जण आपापल्या पार्टचं किंवा आपापल्या व्यक्तिमत्वाचं वर्णन करतं, मी कसं महत्वाचं हे सांगण्याचा प्रयत्न करतो. पण शेवटी मेंदूराजांकडे गेल्यानंतर काय होतं की या सगळ्यांना कळते की सगळे आपण सारखेच काम करतो आणि सारख्याच पद्धतीनं ह्या गोष्टी चालू असतात. त्यामुळे एकमेकांना महत्त्व द्या, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा आणि गिव्ह अँड टेक पॉलिसी आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारे जर ह्या गोष्टी झाल्या तर निश्चितच सगळ्यांचा फायदा आहे. त्यामुळं एकात्मता, एकोपा हा सांगण्याचा मूलभूत मंत्र या पाठातून लेखिका प्रभा बेकर यांनी दिलेला आहे. याला अनुषंगून बाळांनो तुम्हाला एक लहानशी गोष्ट ऐकायला आवडेल असं मला वाटतं. एक तुमच्यासारखा लहानसा मुलगा असतो 7वी 8वी, रस्त्याने चाललेला असताना त्याला एक आंबराई दिसते, म्हणजे आंब्याची बाग दिसते. त्याची इच्छा होती, डोळे पाहतात आणि मग तो काय करतो, त्या आंबराईमध्ये जातो. त्याला कोण घेऊन जातं तिथपर्यंत, पाय. तिथे गेल्यानंतर त्याला आंबा तोडण्याची इच्छा होती. ती कोण तोडतं, हात. त्यानंतर तोडल्यानंतर त्याला ती खाण्याची इच्छा होती. ते खातं कोण, तोंड. त्याचा स्वाद कोण घेतं, जीभ. पुढे तो जातो कुठे, पोटामध्ये. ते पोटात जात असताना ते खात असतानाच त्या बागेचा जो रखवालदार असतो
तो काय करतो, त्या ठिकाणी पळत येऊन त्या विद्यार्थ्याला पकडतो, त्या मुलाला पकडतो आणि त्याच्या पाठीमध्ये 2 रपाटे मारतो. ते रपाटे लागल्यानंतर ते कुठे लागतात, पाठीमध्ये लागतात. मग ते लागल्यानंतर तो मुलगा कळवळतो आणि काय होतं, मग त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. ही झाली एक प्रोसिजर. आंब्याचा बाग पाहिला कुणी, डोळ्याने. तिथं घेऊन गेलं कोण, पाय. तोडला कशाने, हाताने. खाल्ला कुणी, तोंडाने. गेला कुठे, पोटात. मार खाल्ला कुणी, पाठीने. डोळ्यातून पाणी आलं कुठून, डोळ्यातून. म्हणजे जी प्रक्रिया सुरुवात कुठून झाली होती, डोळ्यापासून. पाणी कुठून आलं, डोळ्यामधून. म्हणजे हा पूर्ण एक सर्कल जे आहे ते पूर्ण एकमेकावर अवलंबून आहे. म्हणून बाळांनो एक लक्षात घ्या, ह्या गोष्टीच्या अनुषंगाने किंवा प्रभाबाईकर ह्या ज्या लेखिका आहेत, या लेखिकेने तुम्हाला या सर्वांच्या माध्यमातून एकच सांगितलेलं आहे की एकत्र राहा, एकोप्याने राहा, एकमेकाला मदत करा, आपुलकी माणुसकी जपा, जेणेकरून सगळ्या जगानं, देशाने म्हटलं पाहिजे की आपण सारे एक आहोत, आपण सारे एक आहोत, आपण सारे एक आहोत. याच्यामध्ये आता घरी आपण जो स्वाध्याय करायचा आहे, तो स्वाध्यायामध्ये एका वाक्यात उत्तरे द्या आहे, आकृती पूर्ण करा आहे, परत त्यानंतर कारणे शोधा आहेत, स्वमत स्पष्ट करा आहे, खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला, वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपक्रम. याच्यात पान नंबर 12 तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या पान नंबर 12 जो उपक्रम दिलेला आहे, त्या उपक्रमात आधी पोटोबा आणि मग विठोबा या म्हणी सारख्या आपल्या शरीराशी निगडीत असलेल्या इतर म्हणी शोधा व लिहा. तुम्ही घरी आजी आजोबांना, आई वडिलांना जर विचारल्या, जुन्या काळातल्या आजी आजोबा जे खूप वर्षापासून तुमच्या समवेत आहेत, त्यांना जर विचारल्या तर या शरीराविषयीच्या काही म्हणी तुम्हाला नक्कीच ते सांगतील. अशा म्हणी त्या ठिकाणी तुम्ही 10-20 जेवढ्या तुम्हाला मिळतील तेवढ्या त्या वहीमध्ये, नोटबुकमध्ये लिहा. आणि आपण जेव्हा वर्ग चालू होईल त्यावेळेला या लघुनाटिकेचं वर्गामध्ये आपण रूपांतर करतात. म्हणजे कोणा एखाद्या विद्यार्थ्याला मेंदुराज केलं जाईल, एखाद्या विद्यार्थिनीला नासिका केलं जाईल, कर्णिका केलं जाईल, असे वेगवेगळे पार्ट आपण वर्गातल्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्याकडून त्या पात्रातले ते वाक्य म्हणजेच डायलॉग आहे ते पाठांतर करून मग आपण ते वर्गामध्ये ही लघुनाटिका प्रत्यक्ष करणार आहोत. त्यामुळं हा लेख वाचत असताना, ही लघुनाटिका वाचत असताना मन लावून व्यवस्थित वाचा, जेणेकरून आपल्याला याचं ज्या वेळेला वर्गात नाट्यकरण करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला ते व्यवस्थित करता आलं पाहिजे. ओके. आता पुन्हा एकदा आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण स्वाध्याय हा तुमच्या वर्कबुकमध्ये पण करणार आहोत आणि नोटबुकमध्ये पण करणार आहोत. डेली तुम्ही 10 ओळी शुद्ध लेखन लिहित असाल असं मला वाटतं, तरी आपण तो मला पाठवायचा आहे.